हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ प्रॅक्टिस सेट 15.5. फाइंड द एरियाज ऑफ गिव्हन प्लॉट्स. ऑल मेजर्स आर इन मीटर्स. जे गिव्हन प्लॉट्स आहे त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे आणि सर्व मेजर्स आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहे. ओके, बघा इथे फर्स्ट नंबर फिगर दिलेली आहे प्लॉटची. सो या फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर इथे हा एक ट्रायंगल दिसतो, हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल आहे. सो या फिगरमध्ये 4 ट्रायंगल्स आणि एक क्वाड्रिलॅटरल आहे. सो आपण ह्या पूर्ण फिगरचा एरिया फाइंड करण्यासाठी ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेणार सर्व आणि क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करून घेणार आणि देन सर्वांची ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण प्लॉटचा एरिया मिळेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जे आपल्याला मेजरमेंट्स दिलेले आहे ते आपण राईट करू. लेंथ PA is equal to 30 meter. Length QA is equal to 50 meter. Length AB is equal to 30 meter. Length BT is equal to 30 meter. Length BC is equal to 30 meter. Length RC is equal to 25 meter. And length CS is equal to 60 meter. ह्या सर्व लेंथ आपल्याला गिव्हन आहे मीटरमध्ये, म्हणून आपण इथे मीटर राईट केलेला आहे. या फिगरमध्ये जो फर्स्ट ट्रायंगल आहे PAQ, या ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड करून घेणार आहे. ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, एरिया of triangle PAQ is equal to half into base multiply height. हाफ मल्टिप्लाय बेस आहे 30 मल्टिप्लाय हाईट आहे 50. ओके, बघा इथे PAQ ह्या ट्रायंगलमध्ये बेस आहे 30 आणि हाईट आहे 50. ही आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. आता या 2 ने आपण 30 ला डिवाइड करू शकतो किंवा 50 ला पण डिवाइड करू शकतो, बिकॉज युनिट प्लेसला 0 आहे तर आपण 2 ने या नंबर्सला डिवाइड करू शकतो. सो मी इथे 2 ने 30 ला डिवाइड केलं तर मला 50 मिळणार आहे. ओके, आता 15 1 जार 15 मल्टिप्लाय 50, 15 मल्टिप्लाय 50, 15 0 जार 0, 15 5 जार 75. हा स्क्वेअर मीटर एरिया आपल्याला मिळालेला आहे ट्रायंगल PAQ चा. ओके, आता आपण फर्स्ट ऑफ ऑल ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेतला. नेक्स्ट आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला ही लेंथ आवश्यक आहे AC लेंथ ही आपल्याला कंप्लीट लेंथ दिलेली आहे का? नाही, AB 30 दिलेली आहे आणि BC 30 दिलेली आहे. सो AC कंप्लीट लेंथ आपल्याला फाइंड करण्यासाठी AB लेंथ प्लस BC लेंथ ही ॲड करावी लागेल. इन quadrilateral QRCA, length AC is equal to length AB plus length BC. AC लेंथ फाइंड करण्याची आहे. AB किती आहे 30 प्लस BC पण 30, 30 प्लस 30 60 मीटर आणि ही लेंथ आपल्याला AC मिळालेली आहे. हे ओके, आता इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे तर इथे फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण, हाफ मल्टिप्लाय सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड अँड हाईट. म्हणजेच इथे पॅरलल साइड कोणते आहे बघा, QA पॅरलल टू RC. ह्या दोन पॅरलल साइड आहे तर ह्या दोघांची सम घ्यायची आहे आपल्याला आणि देन जी हाईट आहे AC क्वाड्रिलॅटरलची हाईट आहे, सो AC हाईटने आपण त्यांना मल्टिप्लाय करणार. ओके, QRCA is equal to half multiply sum
of the length of parallel sides multiply height. ओके, इथे हाफ घ्यायचा आहे आणि सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड, पॅरलल साइडचे जे लेंथ आहे त्यांची सम करायची आहे, म्हणजे मल्टिप्लाय लेंथ क्यू ए प्लस लेंथ आर सी, ह्या दोन लाईन पॅरलल आहे क्वाड्रिलॅटरलमध्ये, आणि मल्टिप्लाय हाईट, हाईट आहे ए सी, जी की आपण फाइंड केली आहे, किती आहे 60 मीटर. आता इथे घ्यायची आहे हाफ मल्टिप्लाय क्यू ए दिलेली आहे 50 मीटर प्लस आर सी दिलेली आहे 25 मीटर, मल्टिप्लाय ए सी आपण फाइंड केली आहे 60 मीटर मिळाली. सो हाफ मल्टिप्लाय 50 प्लस 25, 50 प्लस 25 75 येणार आहे, बरोबर. इथे 5 आणि 5 प्लस 2 7 मल्टिप्लाय 60. आता इथे आपल्याला 2 ने या 60ला डिवाइड करायचं आहे, बिकॉज आपण 75ला डिवाइड करू शकणार नाही, युनिट प्लेसला 5 आहे म्हणून आपण 60ला डिवाइड करणार. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि रिमेनिंग हा 0. सो इथे येणार आहे 75 1 जार 75 मल्टिप्लाय 30. ओके, आता इथे आपल्याला 75 मल्टिप्लाय 30 करायचं आहे. बघा इथे आपण सर्वात आधी 3 ने मल्टिप्लाय करून घेणार आणि रिमेनिंग 0 ॲज इट इज राईट करून घेणार. 3 5 जार 15, 5 कॅरी 1, 3 7 जा 21 प्लस 1 22 आणि रिमेनिंग हा 0 येणार. ओके, स्क्वेअर मीटर हा आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू आर सी ए हा मिळालेला आहे 2250. आणि इथे स्क्वेअर मीटर आपण का घेतलेला आहे, कारण 75 ही व्हॅल्यू पण मीटरमध्ये आणि 30 ही व्हॅल्यू पण मीटरमध्ये आहे, म्हणून मीटर इंटू मीटर स्क्वेअर मीटर आपण असं राईट करत असतो. ओके, आता इथे आपल्याला आर सी एस ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला इथे बेस गिव्हन आहे 60 मीटर आणि हाईट पण गिव्हन आहे 25 मीटर. ओके, बघा इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस फाइंड करायचा आहे. आपण फॉर्म्युला इथे राईट करून घेतला, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ घ्यायचा आहे, बेस फिगरमध्ये सी एस दिलेली आहे आणि हाईट आर सी दिलेली आहे. ओके, हाफ राईट केलेला ॲज इट इज. सी एस व्हॅल्यू 60 मीटर दिलेली आहे, आर सी व्हॅल्यू 25 मीटर दिलेली आहे. आता आपण या 2 ने 60ला मल्टिप्लाय करू शकतो. ओके, 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि रिमेनिंग 0, म्हणजे 31 जा इथे 30 येतील आणि इथे 25 येतील. ओके, आता आपल्याला 30 मल्टिप्लाय 25 करायचं आहे. इथे एक 0 आहे ना, हा 0 आपण ॲज इट इज इथे राईट करून घेऊ आधी आणि 3 ने ह्या 25ला मल्टिप्लाय करू. 3 5 जार 15, इथे 5 कॅरी 1, 3 2 जार 6, 6 प्लस 1 7, 750 स्क्वेअर मीटर ही व्हॅल्यूज मिळालेली आहे आपल्याला एरियाची आर सी एस ह्या ट्रायंगलचा एरिया. इथे आपण ह्या ट्रायंगल, हा क्वाड्रिलॅटरल आणि हा ट्रायंगल ह्यांचा एरिया फाइंड करून घेतला. आता आपल्याला पी बी ए ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्याचा आहे. सो इथे आपण हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट हा फॉर्म्युला यूज करणार आणि इथे आपल्याला बी टी हा बेस आहे ह्या ट्रायंगलमध्ये दिलेला आणि पी बी ही हाईट आहे दिलेली. ओके, सो पी बी ही पूर्ण कंटिन्यू हाईट दिलेली आहे का आपल्याला, नाही. इथे पी ए 30 आहे आणि ए बी 30 आहे. गिव्हन जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलमधली जी हाईट आहे त्यांची कंप्लीट हाईट आपण आधी फाइंड करून घेऊ. सो इथे इन ट्रायंगल पी बी टी लेंथ पी बी इज इक्वल टू लेंथ पी ए प्लस लेंथ ए बी. लेंथ पी बी इज इक्वल टू पी ए किती आहे 30 मीटर प्लस ए बी पण 30 मीटर. सो देअर फोर लेंथ पी बी इज इक्वल टू 30 प्लस 30 60 मीटर. ओके, आता इथे आपण एरिया फाइंड करून घेऊ. ट्रायंगल पी
BT is equal to half multiply base multiply height. हाफ मल्टिप्लाय बेस आहे 60 मल्टिप्लाय हाईट आहे 30. आपण 2 ने 60 ला पण डिवाइड करू शकतो आणि 30 ला पण डिवाइड करू शकतो. सो मी इथे 60 ला डिवाइड करते. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 0 ॲज इट इज. 31 जा 30 मल्टिप्लाय हा 30 इथे घेऊ आपण. आता आपल्याला ह्या 30 मल्टिप्लाय 30 केल्यानंतर इथे एरिया ऑफ ट्रायंगल PBT मिळेल. 3 × 3 3 3 जार 9 आणि रिमेनिंग जे 20 आहे ॲज इट इज आणि इथे येणार स्क्वेअर मीटर. हा आपल्याला एरिया मिळालेला आहे PBTचा. ओके, बघा आता आपण ह्या फिगरमधील ह्या सर्व ट्रायंगलचा एरिया फाइंड केला, क्वाड्रिलॅटरलचा फाइंड केला. आता फक्त आपल्याला हा एका ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. देन सर्वांची ॲडिशन केली तर आपल्याला जी गिव्हन फिगर आहे त्यांचा एरिया मिळून जाईल. ओके, सो इथे हा ट्रायंगल राहिलेला आहे कोणता आहे TBS. ओके, सो TBS ह्या ट्रायंगलमध्ये बेस BT आहे, हाईट BS आहे. सो आपण एक फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. ओके, आता इथे BS ही कंप्लीट व्हॅल्यू दिलेली आहे का लेंथची? नाही. सो इथे BC 30 दिलेली आहे, CS 60 दिलेली आहे. आपल्याला BC + CS केल्यास BS ही पूर्ण व्हॅल्यू मिळणार. इथे आपण राईट करू इन ट्रायंगल TBS लेंथ BS इज इक्वल टू लेंथ BC, इथे C पाहिजे, प्लस लेंथ CS. लेंथ BS फाइंड करायची आहे. BC आपल्याला 30 मीटर दिलेली आहे प्लस CS 60 मीटर दिलेली आहे. लेंथ BS इज इक्वल टू 30 + 60 90 मीटर. ओके, आता आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल TBS इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. ओके, हाफ मल्टिप्लाय बेस इथे आपल्याला 30 दिलेला आहे, मल्टिप्लाय हाईट आपल्याला इथे 90 दिलेली आहे. ओके, सो इथे आपण या 2 ने 30 ला किंवा 90 ला कोणीही एका नंबरला डिवाइड करू शकतो. ओके, सो मी इथे 30 ला डिवाइड करते. 2 1 जार 2, 3 - 2 1, 2 5 जार 10, 15 1 जार 15 मल्टिप्लाय 90. ओके, आता इथे आपल्याला ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय मिळेल? एरिया मिळेल. एरिया ऑफ ट्रायंगल TBS 15 0 जार, इथे आपण 0 राईट करू. 15 9 जार 135 स्क्वेअर मीटर. हा आपल्याला एरिया मिळालेला आहे ह्या ट्रायंगलचा. गिव्हन फिगरमधील आपण ट्रायंगल जी दिलेली आहे त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेतला. ओके, पूर्ण जे एरिया आपण फाइंड करून घेतले त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला जी गिव्हन फिगर आहे ह्या फिगरचा एरिया मिळून जाईल. ओके, सो आपण इथे राईट करू एरिया प्लॉट PQRST इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PAQ प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QRCA प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PBT प्लस एरिया ऑफ ट्रायंगल TBS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PAQ 750 प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QRCA 2250 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS 750 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PBT 900 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल TBS 1350. आता इथे हे जे सर्व आपण एरिया फाइंड केले यांची ॲडिशन केली तर आपल्याला ह्या प्लॉटचा एरिया मिळेल. सो ह्या सर्वांची ॲडिशन मी करून बघितली तर किती येणार आहे? 6000 स्क्वेअर मीटर.
हा काय आहे, एरिया ऑफ प्लॉट PQRST इज इक्वल टू 6000 स्क्वेअर मीटर. मग आपण फायनल आन्सर वर्डमध्ये कसं लिहिणार आहे, एरिया ऑफ प्लॉट PQRST इज 6000 स्क्वेअर मीटर. ओके, नेक्स्ट फिगर दिलेली आहे आपल्याला. ह्या फिगरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सो आपण ह्या फिगरमध्ये जे काही ट्रायंगल्स दिसत आहे, ह्या सर्व ट्रायंगलचा एरिया 1 बाय 1 फाइंड करणार आणि त्यांच्या एरियांची ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण ह्या फिगरचा एरिया मिळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल जे काही इथे मेजरमेंट्स दिलेले आहे, हे मेजरमेंट्स आपण इथे राईट करून घेऊ. लेंथ AB इज इक्वल टू 24 मीटर. लेंथ BE is equal to 30 meter. Length BC is equal to 20 meter. Length CE is equal to 28 meter. Length CD is equal to 60 meter. ओके, जे काही इथे आपल्याला मेजरमेंट्स दिलेले आहे, सर्व मेजरमेंट्स आपण राईट केलेले आहे. आता आपण ह्या फिगरमध्ये फर्स्ट जो आपल्याला ट्रायंगल दिसतो, ह्या फर्स्ट ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड करू. सो हा ट्रायंगल आपल्याला हे साइन डिनोटेट करत आहे, हे साइन डिनोटेट करत आहे, म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला तिन्ही साईड माहिती असायला हव्यात. सो इथे दोन साईड माहिती आहे, AB इज इक्वल टू 24 आणि BE इज इक्वल टू 30 मीटर. सो इथे AE दिलेली नाही. सो आपण राईट अँगल ट्रायंगल आहे तर पायथागोरस थेरम यूज करून थर्ड साइड इथे फाइंड करू शकतो. देअरफॉर इन राईट अँगल ट्रायंगल BAE बाय पायथागोरस. ओके, इथे आपण राईट करून घेतलेला आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. इथे BE हायपोटेनियस आहे. बघा इथे हा राईट अँगल आहे ना, राईट अँगलचा एक्झॅक्ट समोरची साईड म्हणजे राईट अँगलची एक्झॅक्ट अपोजिट साईड जी आहे ती हायपोटेनियस आहे, म्हणून आपण इथे BE स्क्वेअर राईट केला. नेक्स्ट BA स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर, म्हणजे एक साईड घेतलेली आहे प्लसमध्ये दुसरी साईड घेतलेली आहे. या दोन्हीही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन केली तर ही इक्वल येत असते हायपोटेनियसच्या स्क्वेअरच्या. ओके, सो इथे मी व्हॅल्यूज पुटअप करून घेतलेले आहे. हायपोटेनियस 30 दिलेला आहे, 30 स्क्वेअर. AB 24 दिलेली आहे आणि AE ही फाइंड करायची आहे, तर ही आपण ॲज इट इज इथे राईट करून घेतली. आता इथे आपल्याला 30चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 30चा स्क्वेअर हा 900 आहे आणि 24चा स्क्वेअर हा 576 आहे. स्क्वेअर कसे फाइंड करत असतो आपण, 30 मल्टिप्लाय 30 केल्यास 900 मिळाला आणि 24 मल्टिप्लाय 24 केल्यास 576 मिळाला. ओके, प्लस लेंथ AE स्क्वेअर. आता हा आपल्याला अपोजिट साईडला म्हणजे इकडे 900 कडे शिफ्ट करायचा आहे. सो इथे प्लस आहे तर हा इथे गेल्यास मायनस होणार आहे, इज इक्वल टू इकडे राहणार आहे लेंथ AE स्क्वेअर. 900 मायनस 576 केला तर काय येणार आहे, 324 इज इक्वल टू AE स्क्वेअर. आता इथे आपल्याला AE लेंथ फाइंड करायची आहे, स्क्वेअर पाहिजे नाही, तर आपण इथे राईट करणार टेकिंग रूट ऑन बोथ साइड. आता हे मी 324 रूटमध्ये राईट करते आणि लेंथ AE रूटमध्ये राईट करते. ह्या रूटसोबत हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि इथे फक्त लेंथ AE राहणार आणि 325 हा कोणाचा स्क्वेअर आहे, हा आहे 18चा स्क्वेअर, म्हणजे देअरफॉर लेंथ AE आपल्याला 18 मिळालेली आहे, 18 मीटर. मीटर का घेतलं, कारण सर्व व्हॅल्यूज मीटरमध्ये दिलेले आहे म्हणून इथे मी मीटर राईट केलेला आहे. ओके, आता आपल्याला तिन्ही
आता यामध्ये आपल्याला तिन्ही लेंथ मिळालेल्या आहे, ए बी आहे, बी ई आहे आणि ए ई आपण फाइंड केली तर किती मिळाली 18. सो आता इथे आपण एरिया फाइंड करू शकतो ह्या ट्रायंगलचा, बिकॉज इथे आपल्याला ही हाईट मिळालेली आहे आणि ही बेस मिळालेली आहे. ओके, सो इथे व्हॅल्यूज पुटअप करून आपण एरिया फाइंड करू. एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ई इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस आहे 18 मल्टिप्लाय हाईट आहे 24. आता या 2ने आपण 18ला पण डिवाइड करू शकतो आणि 24ला पण डिवाइड करू शकतो. सो मी इथे 24ला डिवाइड करते. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथे 18 1 जा 18 ॲज इट इज ठेवून घेऊ आणि इथे मल्टिप्लाय 12. 18 मल्टिप्लाय 12 216 हे आपल्याला आन्सर मिळणार आहे आणि हे स्क्वेअर मीटरमध्ये इथे राईट करून घ्यायचं आहे. हा आपल्याला एरिया मिळालेला आहे ट्रायंगलचा बी ए ई. ओके, बघा इथे आपण बी ए ई ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे बी सी ई. बघा इथे 26 30 आणि 28 म्हणजे तिन्ही आपल्याला लेंथ गिवन आहे ट्रायंगलच्या. जेव्हा आपल्याला तिन्ही लेंथ गिवन आहे ना ट्रायंगलच्या, तेव्हा आपण त्या ट्रायंगलची आधी सेमी पेरीमीटर फाइंड करून घ्यायची आहे आणि देन आपण त्या सेमी पेरीमीटरला एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करायचं आहे. ओके, सो इथे आपण कन्सिडर ए बी सी साईड करणार आहे. ट्रायंगलची ए बी सी साईड आपण कन्सिडर करणार आहे. 30 ए 26 बी आणि 28 सी ही साईड कन्सिडर करून आपण सेमी पेरीमीटर आधी फाइंड करणार आणि सेमी पेरीमीटरला एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करणार. ओके, तुम्हाला हे माहितीच असणार आहे कारण आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. मग आपण इथे राईट करू फॉर ट्रायंगल बी सी ई लेंथ बी ई इज इक्वल टू ए कन्सिडर केली आणि ती किती आहे 30 मीटर. लेंथ बी सी ही बी कन्सिडर केली आणि ती आहे 26 मीटर आणि लेंथ सी ई इज इक्वल टू सी 28 मीटर. नेक्स्ट इथे सेमी पेरीमीटर इज इक्वल टू ए व्हॅल्यू आहे 30 प्लस बी 26 प्लस सी 28 अपॉन 2. ह्या सर्वांची ॲडिशन करायची आहे. 6 प्लस 8 14, इथे 4 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 2 8, 84 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 2 जा 4. सेमी पेरीमीटर किती आलेली आहे 42 मीटर. ओके, नेक्स्ट आता इथे आपण एरिया फाइंड करून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई इज इक्वल टू, इथे फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे एस इन ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. इथे व्हॅल्यू पुटअप करून घ्यायची आहे. एस मीन्स सेमी पेरीमीटर मिळालेली आहे 42. सो मी इथे 42 राईट करते. इथे 42 मायनस ए व्हॅल्यू आहे 30, 42 मायनस बी व्हॅल्यू आहे 26 आणि 42 मायनस सी व्हॅल्यू 28. नेक्स्ट आता इथे आपल्याला मायनस करून घ्यायची आहे ह्या ब्रॅकेटची. इथे 42 मायनस 30 12 आणि ह्या दोघांच्या मध्ये काही साईन नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आहे. इथे पण मल्टिप्लाय आणि इथे पण मल्टिप्लाय. 42 मायनस 26 16 मल्टिप्लाय 42 मायनस 28 14. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपल्याला सर्व नंबरचे फॅक्टर्स फाइंड करायचे आहे आणि फॅक्टर्स आपल्याला असे फाइंड करायचे आहे की ते पेअरमध्ये आपण घेऊ शकणार. म्हणजे 42 हा कोणत्या टेबलमध्ये येतो 6च्या. 6 7 जा 42. 12चे फॅक्टर फाइंड करायचे आहे. हे फॅक्टर असे फाइंड करायचे आहे की
त्यामध्ये एक कॉमन नंबर मिळाला पाहिजे, 6 किंवा 7 हा नंबर यायला पाहिजे. म्हणून आपण मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 2, 6 2 जार 12 येतो. ओके, म्हणजे इथे 6 आहे, इथे 6 आहे, तर 6 आणि 6 हे पेअरमध्ये घेऊ शकणार आपण नेक्स्ट स्टेपमध्ये. मल्टिप्लाय. आता 16चे फॅक्टर असे फाइंड करायचे आहे ज्यामध्ये 7 किंवा 2 हा नंबर यायला पाहिजे. म्हणून आपण 8 मल्टिप्लाय 2, म्हणजे 2 आणि 2 हा पेअरमध्ये येतो इथे. ओके, नेक्स्ट आता इथे 7 आणि 8 हे फॅक्टर सिंगल आहेत. सो आपण 14चे असे फॅक्टर राईट करणार आहे की त्यामध्ये 7 किंवा 8 हा नंबर येणार. सो मी 7 2 जार 14, म्हणजे इथे 7 आणि 7 हा कॉमन निघणार, हा पेअरमध्ये निघणार. इक्वल टू, इथे पेअरमध्ये घ्यायचे आहे जे कॉमन नंबर आहे. इथे 6 आणि 6 आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करणार. 7 आणि 7 हा पण स्क्वेअर फॉर्ममध्ये. नेक्स्ट आता इथे हा 8 सिंगल आहे, बट इथे हा 2 आणि 2 आणि 2 म्हणजे 3 2 आहे. सो आपण या तिन्ही 2चे मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार, 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 होणार आहे. तो 8 आणि हा 8 इथे आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करू शकतो. समजलं तुम्हाला? बघा इथे 2 आहे, 2 आणि 2 म्हणजे ह्या तिन्ही 2ची मी मल्टिप्लिकेशन केली तर मला इथे 8 नंबर मिळेल. हा 8 नंबर आणि हा 8 हे स्क्वेअर फॉर्ममध्ये इथे राईट करून घेतले मी. ओके, आता या स्टेपमध्ये हे स्क्वेअर जे आहेत नंबरला आलेले हे या रूट सोबत इथे कॅन्सल होतील. फक्त नंबर काय राहणार, 6 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 8. इथे आपण तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 336. हा आपल्याला एरिया मिळालेला आहे ट्रायंगल ऑफ BCE 336 स्क्वेअर मीटर. ओके, बघा इथे आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड केला, ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड केला. आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे CDE. ओके, CDE यामध्ये आपल्याला ही हाईट दिसत आणि ही आपल्याला बेस दिसत आहे. सो इथे आपण ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करणार आहे, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. ओके, बेस आहे CE 28, हाईट आहे FT 16. सो इथे राईट करू, एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ मल्टिप्लाय बेस आहे लेंथ CE मल्टिप्लाय लेंथ DF. हाफ मल्टिप्लाय CE लेंथ आहे 28 मल्टिप्लाय DF लेंथ आहे 16. ओके, आता आपण इथे 28ला डिवाइड करू शकतो किंवा 16ला पण डिवाइड करू शकतो 2 ने. सो 2 1 जा 2, 2 8 जार 16. सो इथे 28 1 जार 28 मल्टिप्लाय 8, 8 8 जार 64, 4 इथे आणि 6 येणार कॅरी. 8 2 जार 16, 16 प्लस 2 22. हा मिळालेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल CDE आणि हा स्क्वेअर मीटरमध्ये मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपण तिन्ही ट्रायंगलची जी एरिया फाइंड केली ती ॲड करून आपल्याला प्लॉटचा एरिया मिळणार. सो एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE. नेक्स्ट आता इथे आपण व्हॅल्यूज पुटअप करून घेतलेले आहे. एरिया ऑफ ट्रायंगल BAE इज 216. एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज 336. एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज 224. आता आपण तिन्ही नंबरची ॲडिशन केली तर आपल्याला मिळणार नंबर 776 स्क्वेअर मीटर. हे आपलं फायनल आन्सर इथे आपण राईट करून घेतलेला आहे. द एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज 776 स्क्वेअर मीटर. ओके, तर मुलांनो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.